एक छोटं गाव, थंडीचं काळोखाचं रात्रीचं वातावरण, गावाच्या शेवटी एक पडके घर. तिथं राहत होती एक वृद्ध आई आणि तिचा एकुलता एक मुलगा संतोष. गरीब घर, पण आईचं प्रेम मात्र अपार. रोज रात्री आई स्वामी समर्थांचं नाव घेत झोपायची, पण मुलगा मात्र गावात फिरत वाईट संगतीत नशेत बुडालेला. आई कितीही सांगायची, बाळा स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी, पण तसं चुकीचं जीवन जगून त्यांना दुःख देऊ नकोस. पण मुलगा कानाडोळा करायचा. एक रात्री संतोष दारू पिऊन उशिरा घरी येत होता. रस्ता पूर्ण काळोख, वाऱ्याचा आवाज, कुणीतरी मागून चाललंय असं त्याला वाटलं. तो थबकला, पण पावलांचा आवाज वाढत गेला. त्याचं हृदय धडधडायला लागलं. अचानक त्याला एका जुन्या वडाच्या झाडाखाली पांढऱ्या वस्त्रात उभा असलेला एक विशाल तेजस्वी पुरुष दिसला. डोळ्यात जणू अग्नी, पण चेहऱ्यावर अपार शांतता. संतोष घाबरून मागे पडला. तो पुरुष म्हणाला, बाळा तुझ्या आईचे अश्रू मला रोज दिसतात. तिचं हृदय तुझ्यासाठी रडतं. तू तिच्या पोटची राख आहेस आणि तू स्वतःला संपवतोयस. संतोष हादरला, आवाज गळून गेला. आपण कोण? त्या तेजस्वी पुरुषाने हात पुढे केला. मी समर्थ आहे बाळा, श्री स्वामी समर्थ. त्यांच्या उपस्थितीत अचानक वारा थांबला. आवाज नाही, फक्त शांतता. स्वामींच्या डोळ्यातून जणू आईसारखं प्रेम झळकत होतं. तुझ्या आईने मला रोज हाक मारली आहे. तिचं एकच म्हणणं, माझ्या बाळाला वाचवा. बाळा, आईचं हृदय देवाच्या हृदयासारखं असतं. संतोषच्या डोळ्यातून पाणी सुरू झालं. तो रडत म्हणाला, महाराज मी चुकीच्या वाटेवर गेलो, आईला त्रास दिला, मला माफ करा. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तुझं जीवन अजून संपलेलं नाही. उठ बाळा, परत जा. आईच्या कुशीत तुझ्यासाठी जगण्याची नवी पहाट वाट पाहत आहे. क्षणात त्या ठिकाणी प्रकाश गायब झाला. झाड, रस्ता आणि संतोष एकटाच, पण मनात मात्र शांततेचा महासागर. तो धावत घराकडे आला. दार उघडलं तर आई दिव्याच्या उजेडात झोपेतही स्वामींचं नाम जपत होती. संतोष तिच्या पायाशी बसला, रडू लागला. आई जागी झाली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा स्वामी समर्थ आहेत ना, ते कधीच आपल्याला सोडत नाहीत. त्या रात्रीपासून संतोषचं जीवन बदललं. वाईट संगत दूर केली, कामाला लागला आणि रोज आई सोबत स्वामींचं. आईच्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी आणि घरभर शांततेची सुगंध. मित्रांनो, कथा कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचा प्रत्येक लाईक मला आणखी छान कथा बनवायला प्रेरणा देतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.